नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत या सुंदरशा नऊवारीवरचा डिझायनर ब्लाऊज. त्यासाठी लागणारं जे कापड आहे तर अर्धा मीटर खण लागणार आहे आणि अर्धा मीटर अस्तर लागणार आहे. सर्व मापं मी व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. तर इथे बघा, हे मी कापड घेतलेलं आहे, एवढं लागणार नाही आहे, फक्त अर्धा मीटर लागणार आहे. तर आता आपण इथे 8 इंचावर मार्किंग करून घेऊया. ही ब्लाऊजची उंची आहे, तर तेवढं आपल्याला बस होईल. आणि परत स्लीव्जला थोडंसं कापड लागेल, म्हणून मी तुम्हाला अर्धा मीटर सांगितलं. आता हे कापड आपण 4 फोल्ड करून घेऊया. बाजूला मी सर्व मापं दिलेली आहेत, ती तुम्ही लिहून घ्या. आधी आपण ब्लाऊजची उंची टाकून घेऊया 8 इंच. ब्लाऊजची उंची टोटल 7 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं मार्जिनसाठी आणि सरळ लाईन मारून घेऊया. शोल्डर आहे 3.5 इंच. मुंढा 4.5 इंचावर 4 इंचावर मार्क करायचं आहे मुंढा. छाती आहे 18 इंच, त्याचा चौथा भाग काढून त्यामध्ये 1.5 इंच ॲड करून 6वर मार्किंग करायचं आहे आणि कमरेला 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. स्ट्रेट लाईन मारून घेऊया इथे आपण आणि मुंढ्याचा आकार द्यायचा. गळ्याची रुंदी घ्यायची 2 इंच आणि गळ्याची खोली घ्यायची आहे 2.5 इंच, म्हणजे पुढील गळा आपला 2.5 इंचाचा असणार आहे आणि मार्किंग करून घेऊया. आता हे संपूर्ण आपण कटिंग करून घेऊया. पण इथे एक लक्षात ठेवा, गळा कापायचा नाही आहे आणि कमरेच्या इथे थोडं स्लाइटली अर्धा इंच वर जाऊन कटिंग करून घेऊया. पुढील भाग आणि पाठील भाग आता आपण इथे वेगळा करून घेऊया. हा पुढील भाग आहे. आता याचा आपण गळा काढून घेऊया. पाठील भागाला आपल्याला डिझाईन करायची आहे, त्याच्यासाठी मी इथे 2 इंचावर मार्किंग करून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण आपली गळारुंदी इथे 2 इंच आहे, म्हणून मी 2 इंचावरच मार्किंग केलेलं आहे. कारण पाठीमागे आपण नॉड लावणार आहोत, जशी आपण ब्लाऊजला लावतो ना त्याप्रमाणेच. तर हा मी भाग पाठचा कापून घेतलेला आहे. आता काय करूया, स्लीव्ज कटिंग करायला घेऊया. त्याच्यासाठी परत हे कापड घ्यायचं आहे, जे आता आपण 4 फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर मुंढा मोजून घ्यायचा. कधी लक्षात ठेवा, लहान असू दे मोठे असू दे, मुंढा मोजून घ्यायचा. आता इथे माझा मुंढा आलेला आहे 6 इंच. तर हे कापड मी 4 फोल्ड करून घेतलेले आहे. आपली स्लीव्सची हाईट असणार आहे 3 इंच. 3 इंच उंचीचे स्लीव्ज असणार आहेत आणि आपला हा स्लीव्सचा घेर असणार आहे राऊंड, तो पण 3 इंचाचा असणार आहे. त्यामुळे इथे मी 3 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे आणि एक स्ट्रेट लाईन मारून घेते. आता या 3च्या ना निम्मे करायचे, ती असणार आपली कॅप हाईट, बरोबर. तर आपण जे मगाशी राऊंड मोजला होता 6 इंचाचा, तो असा क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आणि स्लीव्सचा आकार द्यायचा. हे लहान मुलांचं स्लीव्ज आहेत, त्यामुळे एवढं काय त्याच्यामागे काही जास्त असं काय रॉकेट सायन्स नाही आहे. सिम्पल स्लीव्ज कटिंग करायचे आहेत, कारण त्यांना चेस्ट नसते, त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. तर स्लीव्ज झालेलं आहे आपलं कटिंग करून. अस्तरावर संपूर्ण कटिंग करून झालेलं आहे. आता हे मेन कापड मी घेतलेलं आहे, ह्याच्यातलं फक्त आपल्याला अर्धा मीटरच लागणार आहे. तर आता मी माझे जेवढे हे आपले कटिंग आहेत ते आपण इथे व्यवस्थित ह्या कपड्यावर ॲडजस्ट करूया. मला पुढे अशी बॉर्डर हवी होती, म्हणून मी ते तसा ठेवला कापड आणि ही बॅक साईड ठेवून घेतली. बघा आता किती कापड लागतं, हे एवढंच कापड लागतं, म्हणून मी तुम्हाला म्हणाली अर्धा मीटर भरपूर होईल. तर एक बॉर्डर तर आपली इकडे गेलेली आहे आणि उरलेली जी बॉर्डर असणार आहे ना, त्याचे आपण स्लीव्ज करून घेऊया. जर तुमच्या मावत नसतील ना, तर तुम्ही साध्या कपड्यावर करून घ्या आणि खाली फक्त ह्याची खणाची पट्टी लावून घेतली बॉर्डरला तरी चालेल, स्लीव्जला खाली अशी डिझाईन म्हणून. तर आता आपण इथे हे स्लीव्ज थोड्या जास्त एक 3 इंचांनी जास्त मी कटिंग करून घेते, कारण त्याला असे छोटेसे पफ आपल्याला करायचे आहेत, म्हणून प्लीट्स टाकून पफ करून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्या ह्या स्लीव्ज पण कटिंग करून झालेल्या आहेत. आता आपण शिवायला घेऊया. शिवताना आता पुढील भाग शिवायला घेऊया. सुलट कापड घ्यायचं आहे आणि सुलटवर आपलं अस्तर ठेवून घ्यायचं आणि गळा शिवून घ्यायचा आणि खाली कमरेचा भाग शिवून घ्यायचा.
आता इथे आपला गळा शिवून झालेला आहे. मी गळ्याला नॉचेस पाडून घेतलेले आहेत एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून, आणि आता संपूर्ण पलटवून घ्यायचं आहे आणि वरनं एक किनारीची शिलाई मारून घ्यायची. आता इथे मुंढ्याला आणि साईडला शिलाई मारून आपलं अस्तर जे आहे ते मेन कपड्याला फिक्स करून टाकायचं. आणि एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते कटिंग करून टाकायचं. की इथे आपला पुढील भाग तयार झालेला आहे. आता आपण पाठील भाग तयार करायला घेऊया. पाठील भाग तयार करताना काय करायचं आहे, मेन कपड्यावर अस्तर व्यवस्थित फिक्स करून त्याला बॉलपिन लावून घ्यायचे आणि 1.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायचे आहेत, बरोबर. आणि ह्या एक 3-3 इंचाचे हे छोटे छोटे तुकडे कापून घ्यायचे आहेत नॉटच्या, जे आपण ब्लाऊजला लावतो ना तसेच आहेत. तुम्ही तुमच्या कपड्याला मॅच होतील कॉन्ट्रास्टमध्ये असे लावा किंवा स्वतः बनवू पण शकता. पण काय होतं, हे जे आपलं खणाचं कापड आहे ना ते असं उलटं करताना म्हणजे आपण जेव्हा त्याची नॉट बनवतो ना तेव्हा ती अशी उलटी करताना त्याचे प्रचंड धागे निघतात खूप सारे आणि खराब दिसतं ते. त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. जी रेडीमेड आपल्या नॉट मिळतात ना ब्लाऊजला लावायला, त्या लावायच्या. फक्त बघायचं की त्या सॉफ्ट पाहिजेत, म्हणजे ते बाळाला टोचल्या नाही पाहिजेत. अशा चरचरीत वगैरे असतात खरखरीत, त्या नाही घ्यायच्या. तर ह्या साध्यावाल्या म्हणजे मऊवाल्या घ्यायच्या. तर ह्या मी 3-3 इंचाच्या कटिंग केलेल्या आहेत आणि बघा मी कशी त्याची लूप बनवून लावते आहे. अशी एक बाजू ही करून घ्यायची आणि तशीच दुसरी बाजू पण करून घ्यायची. मी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये दाखवते आहे. बघा हे नॉड लावतानाचं म्हणजे हे लूप्स लावतानाचं पण मी स्किप नाही करत आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित लावून घ्यायच्या, कारण माझ्या बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत त्या नवीन शिकणाऱ्या आहेत, ज्यांना आपल्या बेबीसाठी छान छान असे कपडे शिवायचे असतात. हे सर्व माझे व्हिडिओ हे खास त्यांच्यासाठीच आहेत. काही आजी आहेत ज्यांना आपल्या नातीसाठी शिवायचे असतात. तर माझे व्हिडिओ पाहून तुम्ही आरामात शिवू शकता. म्हणजे तुम्हाला बेसिक शिवणकाम येत असेल तर ह्या मापावर जर तुम्ही कटिंग करून शिवलं तर ते तुमच्या बाळाला परफेक्ट बसणारच. तर बघा इथे आपले हे लूप्स लावून झालेले आहेत आणि एक्स्ट्राचं हे जे काही कापड आहे ते मी कटिंग करून टाकते आहे. आणि हे आपण व्यवस्थित उलटं करून घ्यायचं आहे. उलटं करताना जो टोक आहे ना तो छान व्यवस्थित काढायचा. जर कैचीने तर अवॉइडच करा काढायचं. मला त्याची सवय झालेली, पण तुम्ही स्क्रूड्रायव्हरने वगैरे असं ते काढू शकतात. नाहीतर उगाच काय होईल, कैचीने फाटण्याची शक्यता असते कपडा म्हणून. आणि आता वरून ही किनारीची शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित ते कापड अस्तर आपल्या मेन कपड्याला फिक्स करून घ्यायचा. असा हा एक भाग झालेला आहे. सेम असाच दुसरा भाग पण आपण आता करून घेऊया. हे पहा इथे आपले ना दोन्ही भाग तयार झालेले आहेत. हे लूप्स मी लावून झालेले आहेत. आता काय करायचं, आपला पुढील भाग घ्यायचा आणि त्याच्यावर हा पाठील भाग उलटा करून ठेवून द्यायचा आणि शोल्डर जॉईन करून घ्यायची आहे. शोल्डरला जॉईन करताना काय करायचं आहे, डबल टिप मारून घ्यायची व्यवस्थित, शोल्डरमध्ये ओपन होऊ नये म्हणून. आणि परत ओपन करून पण शोल्डर आता हे जॉईन करून झालेली आहे, ती ओपन करून पण एकदा वरणात अशी दाब टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं जे काय 1 इंच कापड बाहेर आलं असेल तर ते कटिंग करून टाकूया आपण आता इथे. आणि इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे, माझं स्लीव्सचं शूट झालं नाही. मी जेव्हा स्लीव्स शिवत होते तर माझा कॅमेरा आय थिंक बंद पडला होता त्यावेळेला, माझ्या लक्षात आलं नाही. तर हे स्लीव्सचं शूट माझं झालं नाही तेवढा पार्ट. तर सोप्या आहेत. मी परत एकदा एक नऊवारी दाखवणार आहे, एक 4 ते 5 वर्षाची. तेव्हा मी तुम्हाला ह्या स्लीव्स कशा बनवायच्या हे डिटेलमध्ये दाखवेन. ह्या फुग्याच्या बाह्या आता काही नाही, आपण ह्या जस्ट लावून घ्यायच्या आहेत त्याला व्यवस्थित. मी सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही व्यवस्थित स्लीव्सचं कटिंग केलं तर ती कमी पडत नाही, छान व्यवस्थित बसते. तरीही आपल्याला असं वाटत असेल तर एकदा आपण असं मापून बघायची व्यवस्थित बसते का, ती बसते व्यवस्थित. आणि थोडीफार कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही आहे, कारण ते लहान बाळाचंच आहे. असंही आपण थोडंसं लूजच ठेवतो. माझं लूजच असतं, मी 1.5 इंचाचं मार्जिन ठेवतेच आहे त्याला. तर एक स्लीव्स लावून झालेली आहे आपली. अशीच सेम आपण दुसरी लावून घेऊया. बघा ती किती सुंदर दिसते काठाची स्लीव्स.
मी पुढचा जो व्हिडिओ काढेन ना त्याच्यामध्ये मी नक्की स्लीव्सची डिझाईन छान व्यवस्थित दाखवेन. आणि ह्या आधीही माझे बरेचसे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी दाखवलेले आहेत. मला ना बरेच कमेंट्स आले की ताई फ्रॉकच्या वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवा. तर तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या डिझाईनचे फ्रॉक दाखवलेले आहेत. हा एक जो प्रकार आहे फ्रॉकचा, कॉटनचे फ्रॉकचे माझे बरेचसे डिझाईन्स आहेत. तर ओव्हरलॅपमध्ये पण माझा एक फ्रॉक आहे. तर हे बघा आपल्या स्लीव्ज इथे लावून झालेले आहेत. आणि आता आपण फिटिंगची शिलाई मारूया. फिटिंग आपल्याला 1.5 इंचावर मारायचं आहे का, तर आपली बेबी थोडी मोठी झाली ना तरी तिला तो ब्लाऊज होईल. उद्या तिला आणखीन काही दुसरं फंक्शन असेल तेव्हा आपल्याला वरती ब्लाऊजच्या खाली परकर जरी घालायचा असेल ना मिसमॅच करून, तरीही खूप सुंदर दिसेल. थोडासा लूज करून ती घालू शकते. आणि इव्हन आपण पाठीमागे तर त्या नॉडच लावणार आहे, त्यामुळे त्या नॉडमुळे कसं होतं फिटिंग छान बसते व्यवस्थित. आपल्याला अजून काय फिटिंग करायची किंवा लूज करायची गरजच नाही पडत आहे. तर हे बघा आपलं एक बाजूची फिटिंग करून झालेली आहे. सेम तशीच दुसरी बाजू पण करून घेऊया. माझे जे व्हिडिओ आहेत ना मी काहीही स्किप न करता करते म्हणून थोडे मोठे होतात. आता बघा हा ब्लाऊजचा व्हिडिओज 15 मिनटाचा आहे. जर हा मी आपल्या नऊवारीच्या व्हिडिओमध्ये ॲड केला असता ना तर एक पाऊण तासाचा व्हिडिओ झाला असता आणि तो कोणी एवढं पाहत नाही संपूर्ण व्हिडिओ. आणि त्यामुळे माझ्या व्हिडिओचे ना रीच कमी होऊन जातो. डिटेलमध्ये दाखवायला लागले की असं होतं. म्हणून म्हटलं की ह्यावेळेला आपण 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवूया. म्हणून नऊवारीचा व्हिडिओ वेगळा आहे आणि हा ब्लाऊजचा वेगळा आहे. तर तुम्हालाही अशा कोणत्या अजून वेगळ्या डिझाईन्स माहिती असतील ना तर मला कम्युनिटी पोस्टवर सांगा की अशीवाली पण ब्लाऊजची एखादी डिझाईन करा. पण बेबीजची मी मोठ्यांचे पण केलेले आहेत. आधीचे माझे व्हिडिओ पहा, ब्लाऊजचे बरेचसे बॅकनेकचे डिझाईन्स आहेत आपल्याकडे, तर तेही तुम्ही पाहू शकता. तर हे बघा हे किती सुंदर दिसते, बॅक साईड छान वाटते. आता आपण त्याला अशी नॉड लावून घेऊया आणि खाली लटकन लावून घ्यायचे की झालं आपला ब्लाऊज तयार. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की थोडी अशी सॉफ्टवालीच अशी ही रश्शी आणा. त्या गोल्डनवाल्या ज्या असतात ना त्या जेवढं जमेल तेवढं थोडं अवॉइड करा. म्हणजे अशा जर चरचरणाऱ्या टोचणाऱ्या असतील तर. पण जर त्या सॅटिनमध्ये बनवलेल्या असतील ना तर त्या तुम्ही यूज करू शकता. सॅटिन म्हणजे असं सॉफ्टवाला सिल्कमध्ये बनवलेल्या असतात ना त्या. तर याचा एक उपयोग काय होतो, तुम्ही पाहिजे तसं फिटिंग करू शकता पाठवून. आणि हे मेन म्हणजे बाळाला पाठीला टोचत पण नाही. तर आता मी ह्याचे लटकन बनवते. हे मी साधे सिंपल बनवते, पण माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत लटकन. फ्रॉक्सचं जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. ते हे साधे लटकन आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छानसे डिझाईनचे लटकन पण लावू शकता पाठीमागे. तर इथे हा आपला ना संपूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. तर मी हा ब्लाऊज कसा बनवला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की माझा पुढचा व्हिडिओ बघा. मी अजून एक नऊवारीचा व्हिडिओ टाकणार आहे. परत फ्रॉकचे पण आपले व्हिडिओ असणार आहेत, पैठणी फ्रॉक्सचे. परत कुर्ताचा व्हिडिओ असणार आहे बॉईजसाठी, फ्रंट ओपन कुर्ता. हे बघा किती सुंदर झाला आहे हा ब्लाऊज, खूपच छान दिसते, एकदम क्यूट. मी त्या कस्टमरला दिलं ना तर त्यांना एवढं प्रचंड आवडलं ना, खूप आवडला. तर ही बघा ही आपली ही नऊवारी आहे आणि ह्या नऊवारीवरचा हा ब्लाऊज खूपच सुंदर झालेला आहे. मला फार आवडला आणि रंग तर एवढे छान आहे ना आय कॅचिंग, त्यामुळे खूप छान दिसते ते. एवढूशा म्हणजे एक 6 महिन्याची बेबी हे घालणार आहे. तर चला, शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला आहे त्याबद्दल मनापासून तुम्हा सर्वांचे धन्यवाद. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जेव्हा तुम्ही लाईक कराल ना तर लाईक केल्यावर ना खाली पटकन असं हाईप येतं, तर त्या हाईपवर पण क्लिक करा. त्याच्यामुळे काय होईल की माझा हा व्हिडिओ ना बऱ्याच जणांपर्यंत पोहोचेल आणि अजून नवीन नवीन मैत्रिणी आपल्या परिवारामध्ये ॲड होऊन जातील. हे पहा किती छान दिसते नऊवारी आणि त्याच्यावरचा ब्लाऊज. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.